नमस्कार, कशा आहात आपण? आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर इथे आपली पहिली टिप आहे। यासाठी आपण एक वाटी घेतलेली आहे। या वाटीमध्ये आपल्याला इथे कोलगेट वापरायचा आहे। तुमच्याकडे जर दुसरं टूथपेस्ट असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता। अगदी आपण ब्रशवरती ब्रश करताना जेवढं 1-2 वेळा वापरतो तेवढंच इथे आपल्याला लागणार आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा मीठ टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून आपण याला व्यवस्थित असं जुन्या ब्रशने मिक्स करून घेणार आहोत। आता हे सोल्युशन जे आहे ते आपल्याला घरामध्ये भरपूर ठिकाणी वापरता येतं। याचा एक पहिला उपयोग मी तुम्हाला दाखवते। पांढऱ्या कलरचे चप्पल, शूज एक दिवस घातले की अशा प्रकारे अगदी घाण दिसायला लागतात। दुसऱ्या वेळेस आपण घालू शकत नाही आणि याला जर तुम्ही पाण्याने धुवायला गेलात तर एकतर हे लवकर खराब होतात, वाळायला वेळ घेतात, त्यासोबतच आपल्याकडे एवढा वेळ नसतो। पण या सोल्युशनच्या मदतीने आपण हे पांढरे शूज म्हणा, चप्पल म्हणा किंवा इतर कलरचे बूट देखील आपण खूप छान स्वच्छ करू शकतो। खूप छान व्यवस्थित हे साफ होतात। यामध्ये जास्त वेळही जात नाही। त्यासोबतच आपले जे महागडे फुटवेअर असतात ते देखील खराब होत नाहीत। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर पाहू शकता खूप छान आपण सोल्युशनने हे स्वच्छ केलेलं आहे। अजून बरंच सोल्युशन बाकी आहे। आपण इतर ठिकाणी देखील क्लिनिंगसाठी याला वापरू शकतो। यानंतरची आपली टिप आहे, बऱ्याच वेळा बॉटल आपल्याकडून तुटतात आणि त्याचं झाकण शिल्लक राहतं। तर हे जे झाकण आहे त्याचा आपण खूप छान रियूज करू शकतो। छोटं मोठं वेगळ्या आकाराचं जरी तुमच्याकडे झाकण असेल तरी तुम्हाला इथे वापरता येईल। इथे आपल्याला लागणार आहे डबल टेप आणि बॉटलच्या झाकणाच्या मागे आपण याला असं लावून घेणार आहोत। अगदी हे जे आपण बनवलेलं आहे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार होते। त्यासोबतच घरामध्ये आपल्याला खूप जास्त मदत होते। जसं की आता आपले जे दरवाजे असतात ते बऱ्याच वेळा आपण पाहतो अशा प्रकारे हा मागचा लॉकचा भाग इथे लागून खूप जास्त अशी भिंत खराब होते। अगदी 1-2 दिवसातच भिंत खराब झालेली आहे। अजून जर आपण याला जास्त वेळ असंच वापरलं तर नक्कीच आपल्या भिंतीतील पूर्ण हा भाग खाली पडतो, त्यामुळे कचराही होतो, त्यासोबतच भिंत देखील घाण दिसते। त्यासाठी स्टॉपर दिलेले असतात, पण बऱ्याच वेळा काही दरवाजांचे स्टॉपर तुटतात आणि 1 दिवसात काही आपण त्याला रिपेअर करून घेत नाही। तर आपल्याला अशा वेळेस खूप छान एक ट्रिक वापरायची आहे, जेणेकरून आपल्याला भिंत आपली खराब झालेली दिसणार नाही। तर पाहू शकता इथे हे झाकण मी जुनं वापरलेलं आहे। जुन्या झाकणाचा वापरही झाला, भिंतही खराब होणार नाही। अशा प्रकारे हे स्टॉपरचं काम करतं। स्टॉपर जोपर्यंत तुम्ही लावून घेत नाही किंवा ठीक करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे झाकण खूप जास्त कामी येईल। यामुळे भिंतही खराब होणार नाही आणि घरही घाण होणार नाही। यानंतरची आपली टिप आहे चहा पावडरसाठी। बऱ्याच वेळा आपण पाहतो पाहुण्यांना चहा दिला की चहा गाळून जरी दिला तरी त्याची जी चहा पावडर आहे बारीक कण गाळणीतून खाली कपामध्ये जातात आणि ते शेवटी चहा पिल्यानंतर खाली दिसायला लागतात। बऱ्याच वेळा आपल्याला हे खूप जास्त ऑकवर्ड वाटतं, चांगलं वाटत नाही। पण गाळणी तर आपण तीच वापरणार, यापेक्षा बारीक गाळणी अशी येत नाही। तर यासाठी एक छोटंसं काम करा, जेणेकरून असा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, म्हणजे गाळणीतून चहा पावडर खाली चहाच्या कपमध्ये जाणार नाही। तर यासाठी आपल्याला जेव्हा आपण चहा पावडर घेऊन येतो त्यावेळेस अशी चहा पावडर चाळून घ्यायची आहे, म्हणजे याचे जे बारीक कण असतात ते खाली पडतात आणि याला फेकून द्यायची अजिबात गरज नाही। घरी तुम्ही जेव्हा चहा बनवत असाल त्यावेळेस ही वापरून टाका खाली पडलेली बारीक चहा पावडर चहामध्ये टाकून। आणि ही जी मोठी मोठी आपण चहा पावडर छान चाळून घेतलेली आहे ती डब्यामध्ये भरून ठेवा, जेणेकरून कोणीही घरी आलं की आपल्याला हे वापरता येईल। आणि हे पाहू शकता खूप जास्त असा बारीक भाग जो आहे कण याचे खाली पडलेले आहेत। नक्कीच यामुळे तुम्हाला भरपूर फायदा होईल। आणि हो, अशाच नवनवीन टिप्स अँड ट्रिक्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। यानंतरची आपली टिप आहे, आपल्याकडे असे बरेच मसाले असतात आणि हे असे जे खडे मसाले असतात ते खूप जास्त महाग असतात। अगदी सर्वांनाच माहित असेल, छोटं जरी पाकिट घेतलं तरी भरपूर पैसे लागतात आणि हे मसाले घरी आणून ठेवून खराब जर झाले तर भरपूर आपलं नुकसान होऊ शकतं। तर यासाठी एक छोटंसं काम करा, जेणेकरून तुमचे हे मसाले अजिबात खराब होणार नाहीत। आणि जर तुम्हाला हे मसाल्याचं पावडर बनवायचं आहे किंवा जसं भाजीसाठी काही तुम्ही इतर कामासाठी वापरत असाल, बारीक करायचं आहे मिक्सरमध्ये, त्यासाठी देखील तुम्हाला ही ट्रिक खूप कामी येईल। तर इथे मी असं प्लेटमध्ये पूर्ण मसाले काढून घेतलेले आहेत आणि ही प्लेट आपण एक दिवसभर उन्हामध्ये छान ठेवायची आहे, जेणेकरून मसाल्यामध्ये जो पण ओलावा असतो तो निघून जातो, मसाले छान खणखणीत वाळतात। त्यासोबतच याचं जर मिक्सरमध्ये पावडर करायचं म्हणलं, मसाले बारीक करायचे म्हणले तर खूप छान बारीक पावडर होतं। त्यासोबतच मसाले वाळवल्यामुळे अजिबात खराब होत नाहीत। नक्की एकदा ट्राय करा, कारण की यामुळे भरपूर पैसे वाचतील आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनच भरपूर आपल्याला पैशांची बचत करता येते। यानंतरची आपली टिप आहे,
वायपरसाठी वायपरचा वापर आपण पाणी काढण्यासाठी तर करतोच, पण वायपरचा बरेच जण वापर फरशी पुसण्यासाठी देखील करतात. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे, बसून फरशी पुसायला अवघड जातं किंवा थोडंफार कुठे घाण झालं की आपण वायपरवर असा कपडा टाकून फरशी पुसून घेतो. तुम्ही जर अशा प्रकारे कधी फरशी पुसली असेल तर नक्कीच तुम्हाला एक समस्या यामध्ये आली असेल की हे जे कपडा यावरती आपण टाकलेला आहे तो असा फरशी पुसताना सारखं बाहेर इकडे तिकडे जायला लागतो. याला आपण परत वायपरवरती हाताने घेऊन येतो. यामध्ये थोडा वेळही जातो, कामही थोडं अवघड किचकट वाटायला लागतं आणि सारखं हात लावून आपले हातही घाण होतात. तसं तर मग हाताने फरशी पुसलेलीच बरी असं आपल्याला वाटायला लागतं. पण असं गुडघ्यांचा त्रास असेल, वृद्ध काळामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर अशा वेळेस तर आपल्याला वायपरनेच छान फरशी पुसणं सोपं वाटतं. पण एक छोटंसं काम करा जेणेकरून हा कपडा सारखं इकडे तिकडे जाणार नाही आणि तुम्हाला खूप छान फरशी पुसता येईल कमी वेळामध्ये, कोणतीही अडचण न येता. तर त्यासाठी पहा, आपल्याला हा नेहमीप्रमाणे कपडा असा टाकायचा आहे आणि त्यानंतर हा कपडा वायपरवरून इकडे तिकडे जाऊ नये यासाठी आपल्याला इथे वापरायचे आहेत कपडे अडकवायचे चिमटे. 2 चिमटे घ्या. पाहू शकता ही चिमटे अशी वायपरच्या मागच्या बाजूला आपण अडकवणार आहोत. यामुळे हा कपडा यावरती घट्ट बसतो, अजिबात इकडे तिकडे जात नाही आणि तुम्ही जर याने फरशी पुसायला गेला तर तुमचं नक्कीच खूप छान हे काम सोपं होतं. त्यासोबत सारखं तुम्हाला हा कपडा इकडे तिकडे करायची गरज पडत नाही. तासाभराचं काम चुटकीसरशी करायचे असतील तर अशा प्रकारे टिप्स अँड ट्रिक्स आपल्याकडे असलेच पाहिजेत. एमर्जन्सीच्या वेळी तुम्हाला ही ट्रिक खूप कामी येईल आणि पाहू शकता कपडा किती जरी हल्ला यावरून अजिबात इकडे तिकडे सरकणार नाही. फरशी पुसण्यासाठी वायपरचा असा उपयोग तुम्ही कधी केलाय का? मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचा अनुभव देखील माझ्यासोबत शेअर करा. मला खूप आवडेल. आणि पाहू शकता कपडा खूप जास्त व्यवस्थित घट्ट बसलेला आहे आणि यामुळे ना फरशी पुसायचं काम खूप सोपं जातं. तुम्ही पाहू शकता कपडा अगदी यामध्ये आपण दाबून फरशी पुसून घेऊ शकतो जेणेकरून फरशी छान स्वच्छ होते. यानंतरची आपली टीप आहे काचेच्या बरण्यांसाठी. आपल्याकडे अशा बऱ्याच काचेच्या बरण्या काही ना काहीतरी घालून येत असतात. आपण याला फेकून देत नाही, नक्कीच वापरात आणतो काही ना काही ठेवण्यासाठी आणि छान मजबूत दिसायलाही चांगल्या असतात, त्यामुळे वापरलंच पाहिजे. पण यावरती जे स्टिकर असतं ते आपण नक्कीच काढतो. जर तुम्ही नॉर्मल असं स्टिकर काढायला गेलात तर असं स्टिकर अर्धवट निघतं आणि खूप जास्त ते घाणेरडं दिसायला लागतं. सोबतच ते असं चिकटपणा त्यावरती थर जमा होतो. तर हे स्टिकर असं हाताने ओढून काढण्यापेक्षा आपण याला असं गॅसवरती थोडंसं बरणी धरून काढू शकतो. पण एक खास महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, काचेची बरणी जास्त गरम केली तर ती फुटते. त्यामुळे आपल्याला इथे विशेष अशी काळजी घ्यायची आहे. बरणी तुम्ही हातामध्ये पकडून देखील अशा प्रकारे फिरवू शकता. जर हाताला थोडे चटके बसतील असं वाटत असेल तर चिमटा जरी वापरला तरी चालेल. खास गोष्ट लक्षात ठेवा, अजिबात बरणी जास्त गरम करू नका, नाहीतर ही फुटेल. कारण की अशा प्रकारच्या बरण्या थोडा काच हलका असतो गरम करण्यासाठी. या बरण्या नसतात, गरम वस्तू यामध्ये आपण ठेवू शकत नाही. त्यामुळे हलकीशी गरम करा जेणेकरून तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे स्टिकर आहे ते खूप छान व्यवस्थित निघतं. कारण की यामध्ये जो ग्लू लागलेला असतो तो पण गरम होतो आणि तो ग्लू अगदी यापासून असा वेगळा होतो. यामुळे अजिबात बरणीवरती चिकटपणा राहत नाही आणि आपल्याला परत बरणी जी घासून स्वच्छ करायचं काम जे आहे ते खूप जास्त असं कमी होतं. पाहू शकता स्टिकर खूप व्यवस्थित असं निघालेलं आहे. नॉर्मल याला तुम्ही वॉश करा, खूप छान ही बरणी अगदी नव्यासारखी चमकायला लागेल. तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओ सोबत.